हॅलो मित्रांनो, मी सिद्धार्थ खंडारे तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, आज आपण एस एस सीची सिरीज चालू करणार आहे. एस एस सीचे मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पेपर म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आपण चालू करणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण पहिले मॅथ्स जे आहे त्या मॅथचे टॉपिक आपण चालू करू. ठीक आहे, या मॅथमध्ये आता पहिले एस एस सीच्या जे जी डी याची ॲड आलेली आहे. 15 फेब्रुवारीच्या नंतर याची एक्झाम होणार आहे. 15 फेब्रुवारीच्या नंतर एक्झाम होणार आहे. तर आपण थोडंसं पाहून घेऊ की एस एस सी जी डीमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत. ठीक आहे, तर या एस एस सी जी डीमध्ये मेन 4 विषय आहेत. त्याच्यामधला एक गणित आहे. ठीक आहे, या गणिताचे 20 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे. या बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न आहेत. तिसरा जो आहे आपण जीकेचा पोर्शन म्हणतो, जीकेच्या पोर्शनचे 20 प्रश्न आहेत. आणि चौथा जो टॉपिक आहे, हा चौथा जो पोर्शन आहे याच्यामध्ये ग्रामर आहे. 2 ग्रामर आहेत. एकतर इंग्लिश ग्रामर चूज करू शकता तुम्ही किंवा हिंदी ग्रामर चूज करू शकता. याचे 20 प्रश्न आहेत. असे 20, 40, 60 आणि 80 असं पूर्ण 80 क्वेश्चनचा आहे. त्याच्यामध्ये एस एस सी जी डीमध्ये 80 प्रश्न आहेत. ठीक आहे, आणि हे 80 प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्हाला 1 तास म्हणजे 60 मिनिट आहेत. 1 तास म्हणजे 60 मिनिट आहेत. तुम्हाला 80 प्रश्न सॉल्व करायचे. त्याच्यामधले मग हा जे गणित आहे, या गणिताची आपण सिरीज चालू करणार आहोत. याच्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स आपण सॉल्व करणार आहोत. तुम्ही हिंदी आणि ग्रामरपैकी कोणतंही एक चूज करू शकता. ठीक आहे, तर मागच्या वर्षीचे जे एस एस सी जी डीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत त्यातलं आपण पाहणार आहोत की याच्यामध्ये काही जे गणितं असतात, काही गणितं सोपे असतात. ठीक आहे, काही गणितं जे सोपे असतात, काही थोडे मीडियम असतात, मीडियम लेवलचे असतात आणि काही कठीण असतात. ठीक आहे, आता काही कठीण आहे तर आपण काय करणार आहोत माहीत आहे का, याचे टॉपिक वाईज जे आहेत, टॉपिक वाईज एक आपण सिरीज बनवणार आहोत ज्याच्यामध्ये किंवा आपण क्लास वाईज करू. ज्यावेळेस आपल्या म्हणजे एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये कोणकोणते क्वेश्चन्स पेपर आले त्या पद्धतीने आपण घेणार आहोत. ठीक आहे, आता पहिला जो क्वेश्चन आहे हा आहे गुणोत्तर व प्रमाण या चॅप्टरवर आहे. गुणोत्तर व प्रमाण. ठीक आहे, आता गुणोत्तर व प्रमाण या चॅप्टरवर एक गणित आहे. ते गणित मी इथं लिहितो. पहा, इथं दिलेलं आहे वर्गमुळात 6 आहे, वर्गमुळात 8 आहे आणि वर्गमुळात 6, वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 21 चे चौथे प्रमाण किती आहे. हा प्रश्न आहे. चौथे प्रमाण किती आहे हे दिलेलं आहे. ठीक आहे, किती आहे. आता याचा ऑप्शन जे आहे, ऑप्शन आहे ए 3 वर्गमुळात 7 आहे. त्याच्यानंतर जो बी ऑप्शन आहे 2 वर्गमुळात 7 आहे. त्याच्यानंतर सी जो ऑप्शन आहे 8 वर्गमुळात 7 आहे आणि डी जो ऑप्शन आहे तो आहे 5 वर्गमुळात 7 आहे. ठीक आहे, तर या पद्धतीत काय आहे तर हे गणित आहे. तर आता पहिले गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे काय हे समजणं जरुरी आहे. ठीक आहे, गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय आहे तर गुणोत्तर आणि प्रमाण या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो की गुणोत्तर व प्रमाण काय आहे. त्याच्यानंतर तुमच्या ध्यानात येणार. आता गुणोत्तर म्हणजे काय माहिती आहे का, समजा ए आहे, एचं वय 20 आहे, हा बी आहे, बीचं वय आहे 30. आता एचं वय 20 आहे आणि बीचं वय 30 आहे. जर समजा गुणोत्तर विचारलं की ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तर आपण काय करतो माहिती आहे का, पहिले ए लिहितो, एच्या जागी 20 आहे आणि गुणोत्तराचं चिन्ह विसास हे म्हणतो आपण एस बी म्हणजे विसास 30. याला पण असं वाचतो विसास 30. तशा पद्धतीत आपण अशा याला वाटतो 2 3 4 7 अशा पद्धतीत आपण हे जे चिन्ह याला वाचतो. ठीक आहे, तर विसास 3. आता गुणोत्तर काढणं म्हणजे काय, गुणोत्तर म्हणजे आपण काय करतो, दोघाचा भागाकार करतो. याचा अर्थ होते 20 भागेला 30. ठीक आहे, आता दोन्हीही संख्या काय येतात तर 10च्या पाड्यात येतात. म्हणून आपण काय करणार, वरच्या संख्येला 10 भागणार आणि खालच्या संख्येला 10 भागणार. तर 10 जर भागितलं तर 10 2 20 आणि 10 त्रिक 30 अशा पद्धतीमध्ये 2 3 हे ए व बीचं वयाचं गुणोत्तर आलं. मग आता कोणतीही 2 गोष्टी दिलेल्या असल्या तर आपण सॉल्व्ह करू शकतो अशा पद्धतीत. जर समजा आपण म्हटलं की इथं 10 लिटर दूध आहे. ठीक आहे, किंवा आपण इथं घेतला 10 लिटर दूध आहे, 10 लिटर दूध घेतलं आणि इथं 15 लिटर जे आहे ते पाणी घेतलं आणि याचं काय करायचं, आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे. तर आपण काय करणार, सरळ पाण्याचं गुणोत्तर घ्यायचं आहे. म्हणजे हे दूध आहे आणि हे पाणी आहे, या दुधाच पाण्याचं गुणोत्तर. तर इथं किती घेतला होता मी, 10 घेतला होता, या ठिकाणी 15 घेतला होता.
ठीक आहे. याला कसं लिहिणार आपण गुणोत्तर काढण्यासाठी 10 भागिले 15. परत पहा, लक्ष द्या. याच्यामध्ये काय होते, वरच्या आणि सारख्या खालच्या संख्येले दोन्ही याले 5 भाग जाते. 5 भाग जाते तर आपण काय म्हणणार याले 5 दुनी 10. याले 5चा पाडा जर म्हटलं आपण नंतर 5 10 15 आणि 20 तर 5 त्रिक 15. तर दुधाचं पाण्याशी जे गुणोत्तर आलं ते 2:3 आलं. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे, हे झालं गुणोत्तर. पण आता प्रमाण म्हणजे काय. ठीक आहे. आता याच्यात आपण पाहणार आहोत की प्रमाण म्हणजे काय आहे. ठीक आहे. तर प्रमाण म्हणजे काय, तर ज्या वेळेस आपण दोन गुणोत्तर मोजतो आणि दोन गुणोत्तर काय करतो, आपण दोन गुणोत्तराची तुलना करतो, आपण त्याला प्रमाण म्हणतो. ठीक आहे. जसं ए च बी शी गुणोत्तर आहे, दुसरं सी चं डी सोबत गुणोत्तर आहे. आता या दोन गुणोत्तराची तुलना जर आपण करत असेल तर आपण त्याला प्रमाण म्हणतो. ठीक आहे. मग आता दोन गुणोत्तर एका प्रमाणात कधी असतात किंवा समप्रमाणात कधी असतात, तर आपण जर दोन गुणोत्तर समप्रमाणात असलं तर आपण असं दर्शवतो, ए चं बी शी गुणोत्तर आणि सी चं डी शी जे गुणोत्तर आहे हे एका प्रमाणात आहे. हे एका प्रमाणात आहे म्हणजे काय करतो आपण, इथं ए भागेला बी याचं जे गुणोत्तर आहे आणि सी भागेला डी हे जे गुणोत्तर आहे हे सारखं राहते. ठीक आहे. हे जे चिन्ह आहे आपण इक्वल टू हटवतो आणि अशा पद्धतीत लिहितो आपण ए आणि बीचं गुणोत्तर सी आणि डी सोबत काय तर सारखं आहे. ठीक आहे. याच फॉर्म्युलेला आपण समोर जर लिहिलं तर काय करतो, इथं हा पहिला आहे, हा दुसरा आहे. लक्ष द्या, हा पहिला, हा दुसरा, हा जो आहे हा तिसरा आहे आणि हा जो आहे हा चौथा आहे. ठीक आहे. तर एचं बी शी गुणोत्तर आणि सीचं बी डी शी गुणोत्तर हे एका प्रमाणात आहेत, समप्रमाणात आहेत म्हणून सारखं आहे. ठीक आहे. तर काय करणार आपण, यालाच आपण समोर जर लिहिलं तर पहिल्याचं चौथ्याशी तर क्रॉस गुणाकार येते. हा इकडे गुणिला जाते कारण की भागेला आहे, हा इकडे भागेला तर तिकडे गुणिला जाते. मग इथं काय येते, ए डी बरोबर बी सी. ए डी बरोबर बी सी. तर ए आपल्याला माहीत आहे ए किती नंबरला आहे, तर पहिल्या नंबरला आहे. ठीक आहे. हा जो आहे डी किती नंबरला आहे, तर चौथ्या नंबरला आहे. म्हणजे पहिल्याचा चौथ्याशी गुणाकार बरोबर दुसऱ्याचा तिसऱ्याशी गुणाकार. तर हे आपल्याला लक्षात घेण्याचं आहे की पहिल्याचा गुणाकार चौथ्याशी आणि दुसऱ्याचा गुणाकार तिसऱ्याशी. ठीक आहे. तर हे जे आहे याला काय म्हणणार आपण की हे आहेत समप्रमाणात किंवा एका प्रमाणात. ठीक आहे. मग आता हे जे गणित दिलेलं आहे याच्यामध्ये काय म्हटलं माहिती आहे का आपल्याला, की वर्गमुळात 6 वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 21 हे चे चौथे प्रमाण किती आहे. ठीक आहे. चौथे प्रमाण किती आहे हे आपल्याला विचारलेलं, तर आपल्याला माहिती आहे आता हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता चौथं प्रमाण किती आहे जर आपल्याला हे काढायचं असेल तर आपण काय करणार, 1 2 3 म्हणजे ए बी सी दिलेला आहे आपल्याला काढायचं आहे डी. ठीक आहे. आता ए वर्गमुळात 6. ठीक आहे. वर्गमुळात 6, या वर्गमुळात 6चं गुणोत्तर आणि वर्गमुळात हा किती आहे 8 आहे, याचं गुणोत्तर कशाशी समप्रमाणात आहे, याच्याशी वर्गमुळात 21. आणि आपल्याला इथं माहीत नाही आहे काय आहे. ठीक आहे. या ठिकाणी माहीत नाही आहे काय आहे म्हणून आपण सॉल्व करण्यासाठी एक्स घेऊ. आणि अशा पद्धतीत काय करणार आपण, वर्गमुळात हा जो आहे 6 जसाच्या तसा त्याला भागेला घेणार आपण वर्गमुळात 8. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं गुणोत्तर घेताना आपण याला सॉल्व करताना भागाकाराच्या पद्धतीत लिहितो. ठीक आहे. तर समोर जर आपण लिहिलं हा याला बी भागाकाराच्या पद्धतीत आपण लिहिणार आहोत 21 भागेला x. ठीक आहे. आता परत याचा तिरकस गुणाकार करू आपण. हा इकडे गुणेला येणार आहे, x इकडे येणार आहे आणि हा इकडे जाणार आहे. तर वर्गमुळात 6 गुणेला x बरोबर या ठिकाणी येणार आहे 21 आणि हा 8 इकडे गुणेला जाणार आहे. त्याच्यानंतर हा जो आहे जसाच्या तसा. ठीक आहे. एक जसाच्या तसा हा इकडे गुणेला आहे तर इकडे भागेला जाणार आहे. तर हा येणार आहे वर्गमुळात 21 गुणेला वर्गमुळात 8 भागेला जो आहे वर्गमुळात 6. ठीक आहे. आता हा आहे तिघं बी जे आहेत ना, हा आणि हा हे तिन्ही काय आहेत, तर तिन्ही वर्गमुळात आहेत. तिन्ही वर्गमुळात आहे तर आपण काय करू शकतो माहिती आहे का, तर त्यांना एका वर्गमुळात लिहू शकतो. मग यांना एका वर्गमुळात जर लिहायचं असलं तर मी कसं लिहिणार पहा, लक्ष द्या. एका वर्गमुळात जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार, तर हा x बरोबर एकाच वर्गमुळात लिहिणार आहे 21 गुणेला 8 भागेला 6. तर x बरोबर 21 गुणेला 8. पहा आता 6च्या पाड्यात 21 येते का, 6 आणि 21 एका पाड्यात येतात तर इथं भाग तुटते. इथं आपण भाग तोडणार आहोत. पहा 3चा जर भाग तोडला तर इथं येणार आहे 3 दुनी, या ठिकाणी येणार आहे 3 साती. ठीक आहे. म्हणजे इथं 7चा भाग तुटला आणि या ठिकाणी 3चा भाग तुटला तर हा 7 जसा आहे तसा लिहितो मी. परत या ठिकाणी 8 आहे, हा 8 आहे आणि हा 2 आहे. आपल्याला माहीत आहे हा 8 ले जर समजा 2 भाग दिला तर उत्तर 4 येते. ठीक आहे. मग हा 7 उरला आणि हा 4 उरला, 7 गुणेला 4. तर x बरोबर 4चं वर्गमूळ आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. वर्ग आणि वर्गमूळ आपल्याला जे माहीत पाहिजे तर लक्षात द्या, वर्गमुळात 1 म्हणजे 1, वर्गमुळात 4 म्हणजे 2, वर्गमुळात 9 म्हणजे 3, वर्गमुळात 16 म्हणजे 4, वर्गमुळात 25
ठीक आहे, म्हणजे 5. तर अशा पद्धतीने तुम्हाला 10पर्यंत पहिले वर्गमूळ माहीत पाहिजे. ठीक आहे, तर हा जो 4 आहे या 4चं वर्गमूळ किती येते 2, म्हणून याला काय केलं वर्गमूळाच्या बाहेर लिहिलं. वर्गमूळाच्या आतमध्ये काय लिहिलं, हा 7 जसाच्या तसा लिहिला. तर अशा पद्धतीत मित्र आपलं उत्तर काय आलं, एक्सची किंमत किती आली, तर एक्सची किंमत आली 2 वर्गमुळात 7. ठीक आहे, तर 2 वर्गमुळात 7 हे तुम्हाला मी सोप्या पद्धतीनं सांगितलं. ठीक आहे, जर हे तुमचे जेवढे हे कन्सेप्ट क्लिअर असले तर तेवढे तुम्ही लवकर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, पण बेसिकपासून मला तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून मला एक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करून या ठिकाणी सांगायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीत अशा कोणत्याही 3 संख्या जर दिलेल्या आहे तर चौथं प्रमाण तुम्ही काढू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पलसाठी इथं एक दुसरं गणित घेतो तुमच्या लक्षात येण्यासाठी की 3 संख्या दिल्यावर चौथी संख्या कशी काढायची. ठीक आहे, या ठिकाणी मी घेतला 2, 3. ठीक आहे, त्याच्यानंतर 2, 3 घेतला आणि या ठिकाणी घेतला 10 आणि या ठिकाणी विचारलं की वा चौथे प्रमाण काढा. ठीक आहे, चौथे प्रमाण काढा. मग चौथे प्रमाण काढा हे जर विचारलं, ठीक आहे, तर आपण पाहू. हे पहिला काय करायचं, सरळ शॉर्टमध्ये जर सॉल्युशन याचं काढायचं असलं, शॉर्टमध्ये जर याला सॉल्व करायचं असलं तर कसं करायचं, सरळ पहिला घ्यायचा भागेला दुसरा घ्यायचा, तिसरा घ्यायचा भागेला काही नाही म्हणजे एक्स घ्यायचा, आपल्याला माहीत नाही आहे म्हणून. ठीक आहे, मग सरळ आपण करायचं. हे फक्त पद्धत होती की जी पहिले तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितली, पण आता डायरेक्ट जर आपण कसं सॉल्व करणार, मग एक आपण सॉल्व करू. तिरकस गुणाकार करा, हा 2 इकडे आला, हा जो एक्स आहे या 2ला गुणेला आहे आणि हा 3 या 10ले गुणेला आहे. ठीक आहे, तर 10ले गुणेला तुम्ही डायरेक्ट याचा गुणाकार लिहू शकता. 10 गुणेला 3 म्हणजे 30, 10 3 30. तर एक्स बरोबर आता हा जो 2 इकडे काय आहे तर गुणेला आहे, तर इकडे आपण भागेला पाठवू. तर 30 भागेला 2, भागेला 2 असले की काय करायचे तर अर्धे करायचे. तर 30च्या अर्धे, तर उत्तर किती येणार आहे 15 येणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीत एक गणित मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो. ठीक आहे, आणि कमेंट बॉक्समध्ये काय करा तुम्ही त्याचं उत्तर पाठवा. ठीक आहे, एक संख्या देतो तुमच्यासाठी, हा 7 घेतला. ठीक आहे, हा 2 घेतो, इकडे मी 21 घेतो. 7, 2 आणि 21 या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे किंवा चौथे प्रमाणपद तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, चौथं प्रमाणपद काढायचं आहे, हे तुमच्यासाठी सोल्युशन आहे. ठीक आहे, आता आपण परत दुसरं एक एक्झाम्पल घेऊ जे SSC GD मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, गुणोत्तर व प्रमाणचं मी तुम्हाला बेसिक सांगितलं आणि हे बेसिक पण तुमच्या लक्षात येणार किंवा कसं सॉल्व करत आहे. ठीक आहे, आता गुणोत्तर व प्रमाणचं गणित झाल्यानंतर आपण परत दुसरं एक गणित पाहू. ठीक आहे, तर लक्ष द्या, याच्यामध्ये काय केलेलं आहे माहीत आहे का, सरासरीवर प्रश्न जास्त येतात. कोणत्या सरासरीवर येतात, वेगाची सरासरी. ठीक आहे, वेगाची सरासरीवर प्रश्न येतात. तर वेगाच्या सरासरीवर जे आलेलं एक उदाहरण आहे ते आपण पाहू की ते काय आहे. ठीक आहे, मी तोंडी बोलतो आहे. ठीक आहे, एक माणूस स्कूटरने ठराविक अंतर 64 किलोमीटर प्रति तासाने कापतो. पहा, लक्ष द्या, एक माणूस स्कूटरने ठराविक अंतर, मी बोलत आहे ते शब्द तुम्ही पकडा आणि तुम्ही लिहू शकता. ठराविक जे अंतर आहे, ठराविक अंतर 64 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, 64 किलोमीटर प्रति तासाने कापतो. आणि तो नंतर काय आहे, आणि तो सायकलने 16 किलोमीटर प्रति ताशी 16 किलोमीटर प्रति ताशी वेगाने सुरुवातीच्या ठिकाणी परततो. 16 किलोमीटर प्रति ताशी वेगाने सुरुवातीच्या परततो. ठीक आहे, परततो. तर याच्यामध्ये काय आहे माहीत आहे का, तर त्याचा संपूर्ण प्रवासामधील सरासरी वेग किती. ठीक आहे, तर सरासरी वेग किती. ठीक आहे, आता हा जो प्रश्न आहे हा आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, सरासरी वेग किती हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्ष द्या. आता याचे जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स मी तुम्हाला लिहून सांगतो. एक आहे 25.6 आहे. ठीक आहे, दुसरं जे आहे किलोमीटर प्रति तासामध्ये 26.5 आहे. 26.5 आहे. सी जे आहे 40 आहे, 40 किलोमीटर प्रति तास आहे. आणि डी जे आहे ते आहे 51.2 किलोमीटर प्रति तासामध्ये. हे मित्र आलेलं एक्झाम्पल आहे आपल्या SSC मध्ये. ठीक आहे, तर याचं कसं सॉल्व करायचं पहा, दिलेलं काय आहे. आता आपण प्रश्न समजू की एक माणूस स्कूटरने ठराविक अंतर जे आहे 64 किलोमीटर प्रति तासाने पार करतो. ठीक आहे, हा ए आहे आणि हा बी आहे. या बिंदूपासून तर या बिंदूपर्यंत ठराविक जे अंतर आहे 64 किलोमीटर प्रति तासाने एक माणूस हे अंतर पार करतो. ठीक आहे, 64 किलोमीटर प्रति तासाने तो स्कूटरने जातो पहिले. आणि तो सायकलने 16 किलोमीटर प्रति ताशी सुरुवातीच्या ठिकाणी परततो. ठीक आहे, सुरुवातीच्या ठिकाणी परतला तर या ठिकाणी काय आहे
16 किलोमीटर प्रति तास जे आहे ते स्पीड आहे. मग आता आपण याला सॉल्व कसं करायचं पहा. दोन स्पीड दिलेले आहे त्याच्यामध्ये, पहिली आणि दुसरी. जेव्हाही एक व्यक्ती एका ठिकाणी जात आहे आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच ठिकाणी जर परत वापस येत आहे, अशा जर दोन स्पीड तुम्हाला दिलेल्या असेल मित्र, तर तुम्ही फॉर्म्युला काय वापरू शकता. सरळ पहा, दोन फॉर्म्युला हा याचा जो सरासरी वेगचा फॉर्म्युला आहे, सरासरी वेगचा जो फॉर्म्युला आहे, सरळ काय करायचं, 2 गुणिला पहिला वेग घ्यायचा गुणिला दुसरा वेग जो दिलेला होता मित्र 16 आहे, आणि भागेला काय करायची, दोघांची बेरीज करायची म्हणजे 64 अधिक 16. पहा फॉर्म्युला मी तुम्हाला काय सांगितलं, सरासरी वेगचा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी काय येणार आहे, जेव्हा एका ठिकाणून परत जात आहे आणि परत इथंच वापस येत आहे, तर काय करायचं, 2 गुणिला पहिला वेग गुणिला दुसरा वेग, 2 गुणिला पहिला वेग गुणिला दुसरा वेग घ्यायचा आहे, भागेला काय करायचं आहे, पहिला वेग अधिक दुसरा जो वेग आहे, पहिला वेग अधिक दुसरा वेग याची बेरीज करायची. मग मी हेच वापरलं, 2 गुणिला पहिला वेग गुणिला दुसरा वेग भागेला पहिला वेग अधिक दुसरा वेग. ठीक आहे. आता पहा याची बेरीज किती होते, हे 64 आणि 16 100 होतात. 64 आणि जे 16 आहेत ते 80 होतात. तर हा 2 गुणिला 64 गुणिला हा 16 आहे, भागेला हा होते 80. ठीक आहे. आता काय करू आपण, भाग तोडू. जर भाग तोडला तर पहा 64 आणि 80 हे 8च्या पाड्यामध्ये येतात. ठीक आहे, किंवा हे पण 8च्या पाड्यामध्ये येतात. कसाही भाग तोडा, मी याचा गुणाकार करून घेतो. ठीक आहे, या दोघांचा जर गुणाकार केला तर हा 16 आहे, 16 गुणिला 2, 16 दुनी 32 होतात. ठीक आहे, याने भाग तोडत आहे, 8चा भाग तोडला, 8 8 64 आणि इथं 8 10 80, म्हणजे वरते आला 8 आणि खालते आला 10. ठीक आहे मित्रांनो, लक्षात द्या. आता खाली काय आहे, तर 10 आहे. खाली 10 असला तर कसा सॉल्व करायचा. ठीक आहे, आता याले 8 दुनी 16, 16शी आपण 6 घेतो, 8 दुनी 16, 16शी 6 घेतो आपण, हातचा 1 येते. त्याच्यानंतर 8 त्रिक 24, 24 आणि 1 येते 25. ठीक आहे, आणि भाग्याला किती आहे 10. आता इथं काय आलेलं आहे मित्र हो, 25. ठीक आहे, 6 भागेला 10. याले काय सॉल्व करायचं, छेदामध्ये जर एक शून्य असेल तर काय करायचं, पॉईंटच्या नंतर एक अंक द्यायचं. याले सॉल्व करण्याची गरज नसते. ठीक आहे, छेदामध्ये एक शून्य असला तर पॉईंटच्या नंतर एक अंक द्यायचा. ठीक आहे, तसंच आपण काय करणार, 47 जर भागेला 10 असेल तर सरळ आपण काय करणार, याला असं लिहिणार. ठीक आहे, असं लिहिणार. ठीक आहे, किंवा छेदामध्ये जर 100 असेल तर हा 256 भागेला जर 100 असता तर पॉईंट कुठं द्यायचा, छेदामध्ये 2 शून्य आहेत तर 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. ठीक आहे, तर अशा पद्धतीत मित्र हो पहा, आपण 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत या आपल्या लेक्चरमध्ये. पहिलं जे एक्झाम्पल आहे मी तुम्हाला काय गुणोत्तर व प्रमाणवर सांगितलं, आणि एक सांगितलं सरासरी वेगवर. SSCमध्ये अशा प्रकारच्या एक्झाम्पल्सवर खूप जास्त भर आहे. जर तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पेपर पासाल, म्हणजे 2023मध्ये किंवा एक्झाममध्ये झाली होती, 2022ची एक्झाम जे 23मध्ये झाली, तुम्ही पासाल तर तुम्हाला आढळून येणार की सरासरी वेगावर जास्त भर दिलेला आहे. म्हणजे असं एक गणित तुमचं येऊ शकते, बाकीचे पण गणित आपण याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर माझं शिकवणं आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा. मी तुमचं पूर्णच्या पूर्ण म्हणजे SSCचे जे मॅथ्सचे एक्झाम्पल्स आहेत, मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिरीज कंप्लीट करून देणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपरचे. थँक्यू मित्रांनो.